हेलो दोस्तों, मैं हूं संजय दुबे ब्लॉग में आप सभी दर्शकों का हार्दिक स्वागत करते हैं। दोस्तों, आज हम आए हैं थाने में। थाने सिटी बहुत ही सुंदर। दोस्तों, थाने सिटी में प्रताप सरनाईक जी जो कि शिवसेना के आमदार हैं। दोस्तों, आज हम आपको दही हंडी उत्सव में लेके चलने वाले हैं जो कि प्रताप सरनाईक जी बैठाते हैं। और आज यहाँ पे मुख्य गेस्ट आए हुए हैं जी, मुख्य गेस्ट अर्जुन कपूर जी। दोस्तों, आप अर्जुन कपूर जी के साथ जुड़ सकते हैं। प्रताप सरनाईक जी ने 2 साल के बाद जी दोस्तों 2 साल के बाद थाने में दही हंडी उत्सव मनाया जा रहा है। आप देख सकते हैं। मैं आ गया हूं। अपेक्षा व्यक्त करत असतात अतिशय चांगल्या प्रकारे शिस्तबद्ध सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ते दरवर्षी या ठिकाणी थर रचत असतात। त्यांना शुभेच्छा देतो। फक्त 8 थरमध्ये 9 थरमध्ये भविष्यामध्ये 10 थर सुद्धा ही मंडळी लावतील ही माझी अपेक्षा त्यांच्याकडे मी व्यक्त करतो। आपण टाळ्याच्या गजरामध्ये या मंडळाला शुभेच्छा देऊया। जी दोस्तों, आप देख सकते हैं अर्जुन कपूर जी को यहाँ के कार्यकर्ताओं से बात कर रहे हैं। थोड़ी शांतता प्लीज, थोड़ी शांतता। मी तर म्हणतो सगळ्यांनी जरा हातभार करून आजूबाजूचे जे सपोर्ट करा। 8 थर लावले जात आहे। मंडळ थोडी जवळ या। ओमसाई थोडं पुढे या, अजून त्यांना सपोर्ट करायला पुढे या। सम्राट फाउंडेशन विरारचा सम्राट थोडं पुढे या। बोलेश्वर शांती स्मृती गोविंदा पथक तयार राहायचं। 1 2 3 4 5 6 7 आणि 8व्या थराची सलामी। खूप चांगली सलामी दिलेली आहे। बघा ज्या पद्धतीने 8 थरावरची सलामी दिली आहे तशाच पद्धतीने ते खाली कसे उतरतात तेही बघा। ह्या सगळ्या गोष्टीसाठी मेहनत आणि त्याचबरोबर परिश्रम आणि शिस्तबद्ध रीतीने रोजची प्रॅक्टिस लागते। त्यानंतरच असे दिवस सगळ्या गोविंदांच्या जीवनामध्ये येऊ शकतात। त्यामुळे घाई करू नका। पहिले 5 तर 5, 6 तर 6, 7 तर 7, 8 तर 8, परंतु शिस्तबद्ध रीतीने करा जेणेकरून अपघात होणार नाही आणि कुठल्याही गोविंदाचा जीव जाणार नाही। तर एकदा शिवसाई गोविंदा पक्षाच्या मनपूर्वक आणि माझ्या वतीने आणि अर्जुन कपूरच्या वतीने सुद्धा मनापासून अभिनंदन स्वागत करतो। शिवसाई अभिनंदन करतो। यासाठी मंडळातले काही सभासद माझ्या संपर्कात आहेत। ह्या वर्षी आपण प्रो गोविंदामध्ये क्वालिफाय झाला नाही, परंतु ज्या पद्धतीने ज्या शिस्तीने आपण या ठिकाणी जे 8 थर आता लावले ते तुम्हाला विश्वासाने सांगतो पुढल्या वेळेस प्रो गोविंदाला तर तुम्ही क्वालिफाय व्हालच, परंतु विश्व विक्रमेमध्ये सुद्धा तुमची नोंद होईल। यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो। खाली हात नाही करायचे, हात वरच ठेवायचे। 4 थरांचं भारत माता हरकत नाही। बोलेश्वर प्यार बालवीर झालं नाही तुमचं अजून? बालवीर झालंय। बोलेश्वर नंतर शिवप्रतिष्ठान रेडी राहा।
ऍक्शन वगैरे सगळ्यांनी बाजूला व्हा. 2 मिनिटं थांबायचं आहे. शिवा प्रतिष्ठान तुमचीच संधी आहे. 2 मिनिटं. त्यानंतर गेल्या 2 ते 3 वर्षापासून कोरोनामुळे आपण गोविंदाचा उत्सव गणपतीचा उत्सव करू शकलो नाही. त्यामुळे अनेक गोविंदा नाराज होते. परंतु आज 2 वर्षानंतर का होईना पण नवीन सरकार आल्यानंतर सर्वप्रथम या सरकारनं पहिली घोषणा केली म्हणजे 21 दिवसापूर्वीच सार्वजनिक सुट्टी ह्या गोकुळाष्टमीची जाहीर केली. त्यानंतर प्रत्येक गोविंदा पथकातील गोविंदाला 10 लाखाचं विमा कवच जाहीर केलं. यापूर्वी काही अपघात व्हायचे, मुलांना दुखापत व्हायची. आयोजकांकडे सगळे गोविंदा पथकं जायची, गोविंदा जायचे आणि विनंती करायची की आम्हाला थोडीशी मदत द्या, आर्थिक मदत द्या, जेणेकरून आम्ही या गोविंदाचा प्रथम उपचार किंवा हॉस्पिटलचा खर्च पूर्ण करू. परंतु आता ती गरज लागणार नाही. तब्बल 10 लाख रुपयाचं विमा कवच राज्य शासनाच्या वतीने आपल्याला सगळ्यांना मिळालेलं. आणि त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे पुढील वर्षापासून आम्ही त्या पद्धतीने प्रो गोविंदाचे हे क्रीडा म्हणून या ठिकाणी 3 वर्षापासून सामने भरवतोय. तशाच पद्धतीनं पुढल्या वर्षी 25 एप्रिल पासून राज्य शासनाच्या वतीनं क्रीडा स्पर्धा भरवण्यात येतील. आणि 25 एप्रिलला पहिली क्रीडा स्पर्धा मीरा भाईंदर येथे प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या वतीनं भरवली जाईल असं मी जाहीर करतो. त्यामुळे जे क्रीडा स्पर्धक त्या क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतील त्या सर्व गणेश क्रीडा मंडळ तयार राहा. गणेश क्रीडा मंडळ तयार राहा. मी सांगितल्यानंतर